नंदुरबार जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जात असतं। तिघी हंगामामध्ये नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती कांदा लागवड केली जात असते आणि आता रब्बी हंगामाचे क्षेत्र जे आहे ते पूर्णतः बहरलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांकडनं कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे। मात्र कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी काहीशे अडचणीत सापडलेले आहेत। यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टर क्षेत्रावरती कांद्याची लागवड करण्यात आलेली होती। मात्र कांद्याची लागवड जरी झाली असली तरी कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हा अडचणीत सापडत चाललेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने नवापूर, नंदुरबार, शहादा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक कांद्याची लागवड केली जात असते आणि नंदुरबार जिल्ह्याचा कांदा जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यासोबतच परराज्यात देखील पाठवला जात असतो। नंदुरबार जिल्ह्याची कांद्याची मागणी जी आहे ती इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती आहे। मात्र कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत सापडत चाललेला आहे। यामुळे राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा अशी काहीशी मागणी जी आहे ती केली जात असते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा जो आहे तो तिघी हंगामामध्ये लागवड केला जात असतो। त्यामुळं कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडत चाललेला आहे। यासाठी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा अशी काहीशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा कांदा जो आहे तो बाजार समितीमध्ये दिसणार आहे आणि या कांद्याला भाव काय मिळतो याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे। जितेंद्र बैसारे, टीव्ही9 मराठी, आष्टा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।